चालता ठीक आहे. माझा डब्बा होता ना, चालले मी. हरिभाऊ बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त आज पुणे सदरी परिसरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले. काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी पिसादेवीच्या वतीनं या पिसादेवी परिसरामध्ये आदरणीय हरिभाऊ बागडे नाना ज्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यानंतर आमदार होते काही दिवस, आणि नंतर महाराष्ट्र राज्यातून त्यांना राजस्थान राज्याचं राज्यपाल करण्यात आलं. तरी नानांचं प्रेम कायम या फुलंब्री मतदारसंघावर असतं, आपल्या जिल्ह्यावर असतं, आणि कार्यकर्ते नानावर प्रेम करणारे आहे. आज मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिराचं आम्ही फक्त मेसेजवर आव्हान केलं आणि मोठ्या उत्साहात सर्वजण इथं आपण बघताय की रक्तदान करताय. त्याचबरोबर आम्ही नानांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 5 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत दिव्यांग व्यक्ती, त्यानंतर निराधार महिला आणि संजय गांधी निराधार योजना ह्या योजनेचे फॉर्म सुद्धा भरून घेतले, आणि या लोकांनाही आम्ही भविष्यात आता 17 तारखेपर्यंत आज आम्ही ते अर्ज सगळे घेणार आहे, आणि लवकरच त्यांनाही पगार सुरू करण्याचं काम या आदरणीय नानांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे कार्यक्रमाचं आयोजन केलं, आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज काही टार्गेट ठरलं की किती बॉटलचं रक्त संकलन झालं पाहिजे असं काही टार्गेट असं ठरलं नाही, पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जो आकडा आमचा असतो तो आकडा पार झालेला असतो नेहमी. काय कार्यक्रम याच्या व्यतिरिक्त काय काय कार्यक्रम झाले? कार्यक्रम आता अलग अलग ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आहे. मार्केट कमिटीत कार्यक्रम आहे, संध्याकाळी चला हवा येऊ द्या कार्यक्रम आहे रामनगरमध्ये क्रिस्टल गार्डनवरती. विविध ठिकाणी मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात नानांच्या वाढदिवसानिमित्त उत्साहात कार्यकर्ते आम्ही सर्वच जण हे कार्यक्रम साजरा करत असतो, आणि नानाचा वाढदिवस हे आमच्यासाठी नानांचा वाढदिवस नसून एक आमच्यासाठी सण, एक उत्साह असल्यासारखा आमच्या सर्व कार्यकर्त्यामध्ये ती ऊर्जा आज आम्हाला येत असते. या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही? ते या निमित्ताने एकच आवाहन करेन की राजकारणामध्ये नानासारखं झालं पाहिजे, दिलेला शब्द पाळला पाहिजे, आणि जे बोललं ते झालं पाहिजे, एवढंच या निमित्तानं आवाहन करेन. धन्यवाद.